भाईंदर पश्चिम येथील उत्तन गावाजवळ मोठा समुद्री अपघात घडला आहे। 28 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 5 वाजता स्वर्गदीप नावाच्या मच्छीमारी बोटीला अद्वैत मुंबई या मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की बोटीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र मच्छीमारांनी प्रसंगावधान दाखवत खलाशांचे प्राण वाचवण्यात मोठं यश मिळवलं। या अपघातामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यामुळे या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मच्छीमारांना न्याय द्यावा अशी ही मागणी केली जात आहे। नमस्कार, माझं नाव पवन शिवकुमार काळे, मी परवाना अधिकारी उत्तन, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय ठाणे पालघर कार्यालय। आज जसं संध्याकाळी स्वर्गदीप या आपल्या बोटीच्या नुकसानीबाबत जसं आम्हाला मच्छीमारांकडून कळवण्यात आलं, त्याच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पंचनामा करण्यासाठी कार्यालयामार्फत इथे आलेलो आहोत। सदर बोटीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची आम्ही प्रथम पाहणी करून त्या पद्धतीचा पंचनामा अहवाल आम्ही कार्यालयात सादर करू, त्याप्रमाणे पुढच्या कार्यवाहीसाठी आम्ही प्रस्तावित करू। हो दे, या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशनला, स्थानिक सागरी पोलीस स्टेशनला देखील आम्ही कळवणार आहोत। त्यांचं सहाय्य घेऊन पुढे जी काही कार्यवाहीची प्रक्रिया करावी लागेल ती सुद्धा आम्ही करणार आहोत। मी बॉस्टन बोटेरिया। आम्ही आमची जाळी 4-4:30 वाजता बोटीमध्ये टाकली होती। आम्ही 4-4:30 वाजून 15 मिनिटांनी चहा घेऊन बसलो होतो। नंतर आम्ही किती 6 वाजता जाळी खेचणार होतो, तितक्या 5:30 वाजता बोटला धडक आली। धडक येऊन बोट अशी धडक आली बोटीला की ज्या बोटीचा मोठ्या बोटीचा नांगर आमच्या बोटी खुपसून गेला होता, तो निघत पण नव्हता। इतका घुसला होता की काढायला आम्हाला 1 तास झाला। तो काढून निघून सुद्धा दुसऱ्याच वेळेस तो पुढे गेला। पुढे इतकं नुकसान झालं की आम्हाला काही काम पण करू शकत नाही आम्ही, असं आमचं नुकसान झालेलं आहे। तेव्हा 2 माणसं पाण्यात पडून गेली। ते आम्ही शोधता आम्हाला 1 तास झाला। नंतर आम्ही आलो, त्यांना सोडलं, बोटीवर दिलं। त्या बोटीकडे गेलो आम्ही। ते म्हणाले होते तुमचं जास्ती नुकसान झालं का, की नुकसान इतकं झालं आहे की आम्ही काम पण करू शकत नाही, इतकं नुकसान झालेलं आहे। या बोटीमध्ये आम्ही 18 जण भागी आहोत। आमच्या या बोटीमध्ये घरची फॅमिली असते। इतकं आमचं या बोटीमुळे आमचं पोट भरत नसतं। 2 महिने झाले आम्ही घरी होतो आणि आता आम्हाला सरकारकडून इतकी अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी मदत मिळावी, लाखोची मदत मिळावी आम्हाला। माझं नाव आहे गॉडविन वसईकर। आम्ही 4 वाजता जाळी बांधल्या आणि चहा घेतला आणि झोपलो तेव्हा ही मोठी बोट आली, मोठं जहाज आलं आणि तेव्हा आम्हाला आवाज आला थोडा, तर आम्ही उठलो। निदान 5:15 वाजलेल्या, पहाटेच्या 5:15 वाजलेल्या, तेव्हा बोट आमच्या बोटीला आदळली आणि टक्कर लागली। तेव्हा आम्ही 2 माणसं पाण्यात पडलो आणि दुसरी माणसं 16 माणसं बोटीवर राहिले। टोटल 18 माणसं आहोत आम्ही। तर ते आमची बोट अटकली आहे, एका बाजूने पाणी घेत होती आणि दुसऱ्या बाजूने त्यांची बोट अटकलेली, आमची बोट अटकलेली त्यांना। आणि नंतर यांना बोट काढता जवळजवळ 1 तास झाला आणि आम्ही दोघेजण पाण्यात वाहून तिकडे खूप वर लांबवर गेलो आणि नंतर आम्हाला आमची ही बोट सुट्टी झाली आहे। आणि नंतर आम्हाला ही बोट आम्हाला घ्यायला आली, तेव्हा सुमारे 1 तास, जास्त 1-1.25 तास झाला। आम्हाला काहीतरी 6:30 वाजता आम्हाला या लोकांनी उचललं, बोटीवर घेतलं आणि बर्फाची मला शिकवलं आणि आमच्या जाळी होत्या त्या तोपर्यंत घेऊन आले हे लोक। आम्हाला कमीत कमी 20 ते 30 लाखाचा खर्च येणार आता आहे। जवळजवळ हा काम करता बोटीच्या कामाला आम्हाला 1-1.5 महिना जाणार। तर सरकारकडून अपेक्षा आमची आहे की 20 ते 30 लाखाचा आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे अपेक्षा असावी की आम्हाला एवढा खर्च आहे, 20 ते 30 लाखाचा खर्च आहे आम्हाला।